नाशिकमध्ये बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणामध्ये एक महत्त्वाची अपडेट आता पुढे येते। महिला आयोगासमोर यामधल्या पीडिता ढसाढसा रडल्याचं पाहायला मिळते। कॅन्सरग्रस्त बापाच्या उपचारासाठी हे सगळं सहन केल्याचं एका महिलेनं प्रतिक्रिया दिली आहे। तर किमोथेरपीच्या पैशांसाठी नोकरी सोडली नाही, ही नोकरी तशीच राहणं गरजेचं होतं, कारण त्यामधून पैसे मिळत होते। तर अर्धांगवायूनं वडील अंथरुणावर होते आणि त्यामुळे आणखी एक तरुणी या सगळ्या धर्मांतर आणि अत्याचाराच्या प्रकरणामध्ये कशा प्रकारे बळी पडली हे तिने आपबीती सांगितली। गरिबी आणि हतबलतेचा या आरोपींनी कसा निर्दयीपणे गैरफायदा घेतला याचं कथन या महिलांनी केलं। आरोपींच्या विकृत षडयंत्राला त्या कशा बळी पडल्या या सगळ्याचं कथन त्यांनी आयोगाशी संवाद साधला, गोपनीयरित्या संवाद साधला, तेव्हा हे सगळं सांगितलं। आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। नाशिकमध्ये आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आपण थेट जाऊया सागरकडे। सागर, अत्यंत गंभीर हा सगळा प्रकार आहे, संपूर्ण देशाचं लक्ष याकडे वळलं गेलेलं आहे, कारण एका बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये झालेला हा सगळा प्रकार आहे। आयोगासमोर जेव्हा महिला या व्यक्त झाल्या तेव्हा त्यांनी काय नेमकी आपबीती त्यांच्यावर घडली याचं कथन केलं, काय काय नेमकं यामधून आणखी तपशील पुढे येतात? नक्कीच, खरं तर हे मल्टीनॅशनल कंपनीमध्ये धर्मांतर आणि लैंगिक अत्याचाराच्या प्रसंगी जेव्हा गुन्हे दाखल झालेले होते त्यानंतर हा सगळा तपास SITकडे गेला आणि SITकडे तपास जात असताना यामध्ये आता केंद्राने देखील यामध्ये माहिती घेण्याचं काम सुरू केलेलं होतं। त्यात आता राष्ट्रीय महिला आयोगाचे जे पथक आहे ते 4 सदस्यीय पथक 2 दिवसापासून नाशिक मध्ये ठाण मांडून आहे आणि या संदर्भात या संपूर्ण प्रकरणाची चौकशी जी आहे ती आता या महिला आयोगाकडून करण्यात येते। त्यामध्येच काल झालेल्या चौकशीमध्ये ह्या महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या समोर आलेल्या आहेत, कारण मल्टीनॅशनल कंपनीमध्ये झालेल्या ह्या महिलांच्या लैंगिक छळाचा तपास हा महिला आयोग करताना पाहायला मिळत असताना या सगळ्या महिलांची ज्या महिलांवरती अशा लैंगिक अत्याचार झाल्यात त्याचबरोबर धर्मांतर करण्याचा प्रयत्न करण्यात आला, अशा सगळ्या महिलांशी या पीडितांशी महिला आयोग स्वतः बोलत असल्याची माहिती जी आहे ती समोर येताना पाहायला मिळते। आणि त्यात आता जर बघितलं तर वेगवेगळ्या 2 महत्त्वाच्या बाबी ज्या आहेत त्या आता समोर येताना पाहायला मिळत आहेत। 2 वेगवेगळ्या महिलांशी ज्यावेळेस महिला आयोगाने बोलायला सुरुवात केली त्यावेळेस त्यांनी त्यांच्या बाबीची महत्त्वाची गोष्ट जी आहे ती त्यांनी सांगितल्याचं पाहायला मिळालं। पहिल्या मुलीने सांगितलं की माझ्या वडिलांची तब्येत बरी नाही आहे, यामुळे मी नोकरी सोडू शकत नाही, यामुळे सगळ्या धर्मांतराचा बरोबरच लैंगिक छळाचा जो त्रास तिला सहन करावा लागत होता त्यामुळे तिला ती नोकरी सोडता आली नाही, कोणाकडे तक्रार करता नाही आली असं देखील तिने सांगितलं। तर दुसऱ्या जी मुलगी आहे, जी पीडित आहे, तिने देखील अशाच पद्धतीची गोष्ट जी आहे ती महिला आयोगासमोर रडता सांगितली, कारण या सगळ्या गरिबीचा जो फायदा आहे तो या संशयितांनी घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कारण धर्मांतराचा ज्यावेळी हा सगळा प्रकार 2022 पासून चालू होता त्याबाबत देखील या सगळ्या महिलांनी तक्रार केली असल्याचं म्हटलं होतं। मात्र या ज्या काही महिला ज्या आता समोर पुढे येताना पाहायला मिळतात त्यांच्या या सगळ्या गोष्टींचा आता समोर येताना आपल्याला त्यांच्या घरच्यांच्या गरिबी असू देत, त्यांची हतबलता असू देत, या सगळ्याचा खरं तर गैरफायदा या आरोपींनी घेतला आणि त्यामुळेच हे सगळं प्रकरण घडलं असं म्हणावं लागेल। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी सागर गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।